हाय नमः. आपण अधिक मास अध्याय 1 त्या ठिकाणी अध्याय 1 या ठिकाणी पाहत आहोत. आता पद्मपुराणातील बृहन्नारदीय पुराणातील अधिक मासाच्या महात्म्याची कथा आपण वर्णन करीत आहोत. नैमिषारण्यामध्ये सूत महर्षी शौनकादी ऋषींना अनेक पुराणांच्या कथा त्या ठिकाणी नित्य सांगत असत. एकदा शौनकादी ऋषींनी त्यांना प्रश्न केला की सर्व व्रतामध्ये सारभूत असं असणारं व्रत कोणतं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. त्यावर सूत महर्षी म्हणतात, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो. व्यासांकडून मला जे व्रत माहीत झाले आहे ते मी तुम्हाला सांगतो. नारायण ऋषी एकदा बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत असताना नारद महर्षी त्यांना भेटण्यासाठी तेथे आले. नारायण भगवंताचे दर्शन घेऊन नारदांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हटले, या कलियुगात ज्याचे पाप पुण्य त्यालाच बाधक होते. सर्व जग संसारात बुडालेले आहेत, तरी त्यांच्या कल्याणाचे काहीतरी सोपे व्रत सांगावे. बघा, संतांचं हृदय किती कोमल असतं. म्हणून संत जगाच्या कल्याणाचा विचार करतात. त्यांना जगाची तळमळ त्या ठिकाणी असते. म्हणून नारद महर्षीनं प्रश्न केला की जगाच्या कल्याणाचं काहीतरी सोपं व्रत नारायण तुम्ही मला सांगावं. त्यावर नारायण म्हणाले, तुला मी पुरुषोत्तम मासाचे व्रत सांगतो. हे व्रत असे आहे की सर्व तऱ्हेची पापे नष्ट होऊन मनुष्य परमपदाला जातो. या व्रताची माहिती भगवान कृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली होती. जेव्हा पांडव वनवासात होते आणि वनवासात असताना काम्यक वनामध्ये पांडव राहत होते, त्यावेळी द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यासाठी तेथे गेले. भगवान श्रीकृष्ण दिसताच पांडवांना जणू संजीवनी विद्या मिळाल्यासारखे वाटले. जसं मृत शरीरामध्ये प्राण यावा तसं त्यांना वाटलं, आज आम्हाला भगवंत भेटलेत आणि आमच्या मृत शरीरामध्ये प्राण आलाय. ते सर्वजण द्रौपदीसह त्यांच्या व मुनिजनांच्या पाया पडले. पांडवांची झालेली दुरवस्था पाहून भगवान कृष्णाला दुःखही वाटले आणि कौरवांबद्दल क्रोधही आला. त्याने प्रचंड भयंकर रूप धारण केले. तेव्हा धर्म, अर्जुन इत्यादीने भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून भगवंताला शांत केले. आवडत्या अर्जुनाचे प्रेमाचे बोलणे ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाले. नंतर सर्व पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले. श्रीकृष्ण त्यांच्याजवळ गोष्टी बोलू लागले. ऋषीमुनीही श्रवणासाठी बसले. धर्माने स्वतःच्या व जगाच्या हितासाठी कृष्णाला प्रश्न विचारला आणि भगवान कृष्णाने जी माहिती दिली ती माहिती आहे पुरुषोत्तम मासाची. नारदा, तू जो मला प्रश्न विचारलास तोच प्रश्न धर्माने भगवान कृष्णाला विचारला होता आणि ती सर्वांच्या कल्याणाची माहिती असल्यामुळे मी तुला ती सांगतो. नारायण ऋषीने नारदाला पुरुषोत्तम महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. आता पुढील अध्यायामध्ये नारायण भगवंत पुरुषोत्तम मासाची काय माहिती देतात ते आपण श्रवण करूया.